जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की बाबा रे, यश्च यावत मनुष्य मात्राला, मनुष्य जीवाला जर या संसार जन्मबंधनातून जर मुक्त व्हावं असं वाटत असेल तर एकच करावं माय बाप, पाप ताप. पाप एका प्रकारचं नसतं, कायिक पाप आहे, वाचिक पाप आहे आणि मानसिक पाप आहे. त्रिविध तापाची झाली बोळवण, देखिल्या चरण वैष्णवांचे. ज्या भगवत भक्ताच्या अंतःकरणातले सगळे द्वेष त्या ठिकाणी मुक्त झालेत, काम क्रोध मद मत्सर दंभ आणि अहंकार हे वैरी त्या ठिकाणी निघून गेलेत, मल विक्षेप आणि आवरण नावाचे द्वेष ज्यांच्या अंतःकरणातले निघून गेलेत, अशा संतांच्या जीवनामध्ये भेट घडावी. का हो तुकोबाराय, एवढं सामर्थ्य संतांमध्ये आहे. तुकोबाराय सांगतात बाबरे, ऐसे बळ नाही आणि काचंगी तप तीर्थ जगी दान व्रत. जी शक्ती तपामध्ये नाहीये, जी शक्ती तीर्थामध्ये नाहीये, जी शक्ती तुकोबाराय सांगतात की बाबा रे दानामध्ये नाहीये, एवढं सामर्थ्य त्या ठिकाणी संतांमध्ये आहे. का हो तुकोबाराय, एवढी जर शक्ती त्या ठिकाणी संतांमध्ये आहे, मग काय करतात ते संत? तुकोबारायांनी सांगितलं बाबा रे, काय करत नाहीत ते संत. अखिल कोटी विश्वाचा मालक भगवान पंढरीश परमात्मा सुद्धा चरणीची रज वंदी शुळपाणी नाचते कीर्तनी त्यांचे माथा. ऐसे बळ नाही आणि काचंगी तप तीर्थ जगी दान व्रत. अखिल कोटी विश्वाचा मालक भगवान पंढरीश परमात्मा सुद्धा ज्यांच्या चरणाची चरणरज चरण धुळी त्या ठिकाणी वंदन करतो, एवढं सामर्थ्य संतांमध्ये आहे. गोड असा प्रश्न केला साधकांनी, का हो तुकोबाराय, एवढं सामर्थ्य जर नेमकं संतांमध्ये आहे तर ते नेमकं संत करतात काय? त्यावेळेस तुकोबाराय सांगतात की बाबा रे, संत एकच करतात, भवतरावया उत्तम हे नाव. तुमच्या आमच्या जीवनामध्ये हो दुःखाचा जो भवसागर त्या ठिकाणी आहे, हा दुःखाचा भवसागर तरुण जाण्यासाठी उत्तम प्रकारची नाव म्हणजे त्या ठिकाणी संत येत. मग साधकांनी प्रश्न केला, तुकोबाराय सगळ्या गोष्टी आमच्या लक्षात आल्यात, पण ह्या सगळ्या गोष्टीचा सुयोग जर आमच्या जीवनामध्ये घडला तर आमच्यामध्ये काय बदल होणार? त्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की बाबा रे, जे कधी नाही तुझ्या जीवनामध्ये घडलं ते घडणार. की कितीही लाख रुपये दिल्याच्या नंतर महिला मंडळ सुख आणि समाधान माणसाला जीवनामध्ये मिळेल नाहीये. कोटी रुपये ओतल्याच्या नंतर जी गोष्ट मिळत नाही ती गोष्ट संताच्या त्या ठिकाणी दर्शनाने मिळत असते. तुका म्हणे मना झाले समाधान, देखिल्या चरण वैष्णवांचे. ऐसे बळ नाही आणि काचंगी तप तीर्थ जगी दान व्रत. अभंगाचा सरळ भाव संपला, आता झोपायला चालतंय. विठ्ठला विठ्ठला अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार. चालत असणारा अखंड हरिनाम सप्ताह आहे. किम निमित्त आहे सर्वांना शेवट त्या ठिकाणी ज्ञात आहे. महाराज ग्रामदैवत हनुमंतरायाच्या दरबारामध्ये चालत असणारा अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहामध्ये ज्यांच्या अमृततुल्य वाणीतून श्री रामकथेचं या ठिकाणी रसपान करीत आहात असे असणारे हरिभक्त परायण पाठक ताई, त्यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्वच गुणीजन तथा महागुणीजन मंडळी, त्यामध्ये संगीत विशारद, भजन सम्राट, गायन कोकिळा, ज्यांचं आपल्या महाराष्ट्रभर नाव आहे असे असणारे हरिभक्त परायण उद्धवजी महाराज सावरखेडकर, त्यांच्या बाजूला उभे असणारे हरिभक्त परायण नामदेवजी महाराज नरवाडे, त्यांच्या बाजूला उभे असणारे हरिभक्त परायण नवनाथ महाराज, आणि आपल्याच गावातले सर्वांचे सुपरिचित ज्यांच्या हातून हे कार्य घडत आहे असे असणारे हरिभक्त परायण आमचे किसनराव मामा गावंडे आणि हरिभक्त परायण रामेश्वरजी मामा, सर्वांच्या सुपरिचित असणारे असे रामेश्वरजी मामा डुकरे. त्यानंतर मृदंगमणी, मृदंग सम्राट, तालसम्राट
हरिभक्तपरायण आपल्याच भागातलं वैभव भोयर दादा, या सर्वांसाठी तुम्ही एकदा सर्वांनी टाळी वाजवायची. उपस्थित सर्व गायक मंडळी, आमचे बाबाई या ठिकाणी आहेत, सर्वच पुरुष मंडळी, ताईने विना घेतला ताई या ठिकाणी आहेत. नोहे नोहे हा कार्यक्रमच महिलांचा आहे, म्हणून सर्वांना त्या ठिकाणी धन्यवाद. दादा यूट्यूब चॅनलचं नाव तुमच्या? मराठी तडका यूट्यूब चॅनल. महाराज त्यांनाही धन्यवाद. सर्वांना धन्यवाद देऊन सेवेकडे वळायचे. विठ्ठला विठ्ठला प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की बाबा रे, जीवनामध्ये पाप आहेत मायबाप. किती प्रकारचे पाप आहेत? कायिक पाप आहे, वाचिक पाप आहे आणि मानसिक पाप आहे. वाचेनं माणसाच्या पाप होतात, त्याकरता या ठिकाणी वाचेचं पाप दूर होण्यासाठी माणसानं काय करावं? बरोबर मला सांगा महिला मंडळ, हाताला जर पवित्रपणा प्राप्त व्हावा, याकरता आपल्या हाताला जर पवित्रपणा प्राप्त करायचा असला तर काय करावं? हस्तो पवित्र यदि दान पुण्य, पादो पवित्र यदि तीर्थयात्रा, कंठो पवित्र यदि नाम घोष, हृदयो पवित्र यदि ब्रह्मनिष्ठा. हस्तो पवित्र यदि दान पुण्य, हाताला जर पवित्रपणा प्राप्त करायचा असला तर नियम असा आहे मायबाप, कमावलेल्या संपत्तीतला 10% हिस्सा हा परमार्थामध्ये दान करायचा असतो. बरोबर आहे? ऐका महाराज, ज्या वेळेस अखिल कोटी विश्वाचा नायक भगवान पंढरीश परमात्म्याने तुम्हा आम्हाला हे मानवी शरीर त्या ठिकाणी दिले, मानवी देह त्या ठिकाणी दिलाय, खरं सांगा हे शरीर आपलं आहे? जी संपत्ती दिसते मायबाप, ही संपत्ती आपली आहे? नाहीये. देह हा काळाचा आहे, धन हे कुबेराचं आहे, तुमचं आमचं या ठिकाणी काही नाहीये. देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे? तेथे मनुष्याचे काय आहे? तेथे मनुष्याचे काय आहे? तेथे मनुष्याचे काय आहे? धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे? तेथे मनुष्याचे काय आहे? धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे? तेथे मनुष्याचे देह हे काळाचे, जी कमावलेली संपत्ती, सगळी संपत्ती धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे? निमित्ताचा धनी केला शे प्राणी, माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. मग एकच करायचं, भगवान परमात्मा सुखी का, तुम्ही आम्ही दुःखी का? एकच करणे मायबाप, फक्त आपल्या जीवनामध्ये आय वॉन्ट, पाहिजेत पाहिजेत पाहिजेत. ज्याला 100 मिळाले त्याला 200ची अपेक्षा आहे, ज्याला 200 मिळाले त्याला 500 मिळावेसे वाटतात, ज्याला 500 मिळाले दादा त्याला 1000 मिळावेसे वाटतात. कधी सुख होईल माणूस? आशेचे बांधले तुका म्हणे वाया गेले. म्हणून एकच करायचं, जोपर्यंत जीवनातली आशा संपत नाही, कायिक पाप आहे, वाचिक पाप आहे, शरीरानं होणारे पाप आहेत, मनानं होणारे पाप आहेत, वाचेनं होणारे पाप आहेत. जोपर्यंत आपल्या अंतःकरणातला द्वेष त्या ठिकाणी जात नाही, जगद्गुरु तुकोबारायच्या अंतःकरणामध्ये द्वेष नव्हता मायबाप, म्हणून जीव हा संगती प्रधान त्या ठिकाणी. माणसानं संगत जर करायची असली तर कोणाची करावी? महिला मंडळ, संगत जर करायची असली तर ज्या संगतीनं आपलं जीवन कृतार्थ होईल अशा व्यक्तीची संगत करावी.
संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी। संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। जीवन सुधरवायचं असेल तर एकच करा मायबाप, कारण की संताची जात अशी आहे, अपकार्यावर उपकार करणारी जात आहे। कितीही कष्ट होऊ द्या तुकोबरायांना, कितीही कष्ट होऊ द्या त्या ठिकाणी महाराज नामदेवरायांना, कितीही कष्ट होऊ देत मीराबाईला जनाबाईला, पण कधीही महाराज उपकार करण्याचं विसरले नाही। संत त्याच करता जन्माला आले ज्या करता जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे। एकदा भजन करा नंतर सांगते विठाला विठाला हरे विठला हरे विठला विठला विठला। आठवतो प्रसंग, ज्या वेळेस जगद्गुरु तुकोबरा हे लोहगावला भजनाला गेले माईबाप, कीर्तन संपल्याच्या नंतर भजन होतं आणि भजन झाल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबराय गावाकडे निघाले। पण पूर्वीचा काळ होता महाराज, जगद्गुरु तुकोबारानं महिला मंडळ संसार वाढवला का परमार्थ वाढवला? तुकोबारानं संसार वाढवला नाहीये, स्वतःच्या संसाराची राख रांगोळी केली। कारण की तुकोबाराला माहित होतं जडी बुड बुडे देखता देखता क्षण न लागता दिशेनाशे, तैसा हा संसार पाहता पाहता अंतकाळी हाता काय नाही। म्हणून एकच केलं नामदेवबा जगद्गुरु तुकोबारानं, स्वतःच्या संसारावर शून्य घातलं। संसाराच्या नावे घालून या शून्य, संसाराच्या नावे घालून या शून्य, संसाराच्या नावे घालून या शून्य, संसाराच्या नावे घालून या शून्य। वाढता हा पुण्य धर्म केला, वाढता हा पुण्य धर्म केला, हरिभजनी धवळीले जग, हरिभजनी धवळीले जग। वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला, हरिभजनी धवळीले जग, हरिभजनी धवळीले स्वतःच्या संसारावर शून्य त्या ठिकाणी घातलं, वाढता हा पुण्य धर्म केला। मला सांगा, पुण्य वाढविण्यासाठी स्वतः तुकोबाराने त्या ठिकाणी धर्म केला म्हणजे दान केलं, बरोबर आहे। बऱ्याच माणसाकडे संपत्ती खूप असते पण दान देण्याची महाराज अपेक्षा नसते। खरं पाहिलं तर त्या ठिकाणी संपत्ती असावी आणि संपत्ती असल्यानंतर दान करण्याची त्या माणसाची वृत्ती असावी। एकदा पाठीमागं महिला मंडळ मी एमपी मध्ये कीर्तनाला गेली, कुठं मध्य प्रदेश एमपी मध्ये गेल्याच्या नंतर घडला असं, एवढा श्रीमंत माणूस होता। मला म्हणले ताई चला आपल्या घरी, म्हणलं बरं ठीक आहे चला। मग ज्यावेळेस मी गेले म्हणले ताई तुम्ही आता काय घेणार? म्हणलं हे बघा काका मी आता बाहेरून आले, आता पहिले फ्रेश होणार। म्हणजे बरं ठीक आहे, ते बघा आपलं बाथरूम किती लाखाचं असेल तुमच्या विचारानं? फक्त 2 लाखाचं होतं उद्धव बाबा। किती लाखाचं? 2 लाखाचं फक्त बाथरूम होतं। सिस्टीम एवढी भारी होती, एकच नळ 16 थुट्या। नळ किती, थुट्या किती?
कोणती फिरवाव? आजी मी घाई घाई गेले आणि रामेश्वर मामा अशी एक ठुटी फिरवल्याबरोबर भडबड 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 भिताडतूनच पाणी आलं. चट साडी ओली झाली. म्हणलं काकू आता काय करायचं? म्हणजे थोडं समोर जा, कोपऱ्यातलं 2 नंबरचं बटन दाबा आणि 1 मिनिटात आंघोळ करून घ्या. म्हणलं एवढ्या पटकन? हा म्हणे आमच्याकडं मशीन आहे. कशाची? आहे का आपल्या कनेरगावला? म्हणलं बा आमच्या कनेरगावला फार तर पोळ्या करायची मशीन आहे ना, पुन्हा आमच्या वाशिमला वॉशिंग मशीन आहे म्हणलं कपडे धुवायची, बरोबर, पण अजून ही आमच्याकडं आलेली नाही म्हणे ती आहे आमच्याकडं. म्हणलं बरं ठीक आहे थांबा, पण माझ्या आधी ते चोपदार पण भिजले होते. म्हणलं थांबा आधी यांचं होऊ द्या. म्हणे बरं ठीक आहे. चोपदार आणि कपडे घेतले आणि सेटरपर्यंत गेले. बटन दाबलं, सर सेटरवरी झालं. सेटरवरी झालं. चोपदारांनी कपडे घेतले आणि पाया आत टाकला. टाकल्याबरोबर सर सेटर खाली आलं, बरोबर. पण घडलं असं, आंघोळ 2 मिनिटात होणार होती, 10 मिनिटं झाले चोपदार बाहेरच नाही आले. 20 मिनिटं झाले किसन मामा चोपदार बाहेरच नाही आले. 35 मिनिटं झाले चोपदार बाहेर नाही आले. आता मला दम निघाला नाही. म्हणलं काकू आमचे चोपदार बाहेर कधी येतील? ती म्हणे आता ते लाईन आल्यावर येतील. म्हणजे नेमके मधात गेले आणि लाईट गेली. थोड्या वेळात लाईटही आली. मग लाईट आल्याबरोबर आता त्यांना असं वाटलं लवकर निघायचंय, 8 ते 10चं कीर्तन आहे, ताईच्या आधी मला जावं लागतंय. त्यांनी पुन्हा आतमध्ये बघितलं, 3 बटन बघितले, 2 जरा बारीक आणि 1 जरा जाडं. त्यांना माहीत झालं हे छोटं बटन दाबल्यामुळं परिस्थिती ही झाली, आपण जरा मोठं पाहून दाबू अशी दाबू. जसं एकदम मोठं बटन दाबलं दिशी बटन दाबल्याबरोबर भिताडातून 1 हातच बाहेर आला. ते आतच लागले ओरडायला, ताई ताई. मी म्हणलं काय झालं हो? म्हणे हात बाहेर आला. म्हणलं थांबा तुमची गच्ची दाबाय नाही तुमची पाड घासाय आला. विठाला 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 मला सांगा एवढी संपत्ती त्या व्यक्तीकडे होती, पण एवढी संपत्ती असताना सुद्धा आयुष्यामधला ते पैसे देऊन 1 क्षण तो व्यक्ती वाढवू शकेल? वाढवू शकेल? नाहीये महिला मंडळ. कितीही संपत्ती असू द्या 1 क्षण सुद्धा वाढवू शकत नाहीये. कारण की ग्रास गिळी सत्ता नाही हाती नाही. जैसा का उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोका नेता है. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं ये किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं ये किसी का, साथ देती नहीं ये किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. इस जिंदगी का टाळी वाजवा सर्वजण एकदा. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं वो किसी का. मला सांगा जन्मना आपल्या हातात आहे का? जन्म घेणं नाही माय बाप. जन्मना आणि मरण आपल्या हातामध्ये नाहीये. अरे उसी का सोचा यहाँ पे होता, उनकी शक्ति महान. मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, मारने वाला है भगवान.
बचाने वाला है भगवान, मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान। त्याग रे भाई पल की आशा, स्वार्थ बिना प्रीत जोड़ ले, कल क्या होगा इसकी चिंता, जगत पिता पर छोड़ दे, क्या होनी है क्या न होगा सबका इसको ज्ञान, क्या होनी है क्या न होगा सबका इसको ज्ञान, मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान। त्याग दे रे भाई पल की आशा, स्वार्थ बिना प्रीत जोड़ ले, कल क्या होगा इसकी चिंता, जगत पिता पर छोड़ दे, क्या होनी है क्या न होगा सबका इसको ज्ञान, क्या होनी है क्या न होगा सबका इसको ज्ञान, मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान। काही आपल्या हातामध्ये नाही। अरे उसी का सोचा यहाँ पे होता, उनकी शक्ति महान, मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान। काही आपल्या हातामध्ये नाहीये, फक्त एकच करायचं माय बाप। त्या भगवान परमात्म्याने एवढा सुंदर 3.5 हाताचा नरदेह आपल्याला दिलाय, मग या शरीरानं त्या भगवान परमात्म्याचं भजन करावं। किती करावं माय बाप, सुख असू द्या दुःख असू द्या, देव हा सुखातही आठवावा आणि देव हा दुःखातही आठवावा। आठवत तुकोबाराचा प्रसंग बरेच लोक सांगतात की मग संपत्ती नसली संताकडं मग त्यांना मान्यता नाही। ऐका, कोटी रुपयाचा मालक होता एमपी मधला, पण आयुष्यामधला एक क्षण वाढवू शकला नाही। ऐका आता जगद्गुरु तुकोबारामध्ये किती शक्ती आहे। ज्या वेळेस महाराज जगद्गुरु तुकोबाराचं फक्त नाव जरी घेतलं, तुकोबाराचं जो तुम्हा आम्हा सर्वांना खाणारा काळे, जैसा का उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोका नेता आहे, सर्वांना खाणारा काळे, पण तो काळ फक्त जगद्गुरु तुकोबाराचं नाव जरी घेतलं तरी काळा सुद्धा थरकाप त्या ठिकाणी सुटतो। तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, धन्य तुकोबा समर्थ जेने केला पुरुषार्थ। काय पुरुषार्थ केले एकदा भजन करा, विठ्ठला आठवा एक वेळचा प्रसंग, ज्या वेळेस तुकोबाराई लोहगावला भजनाला गेले, कीर्तन भजन संपलं, तुकोबाराई घराकडे निघाले गावाकडं। ज्या वेळेस तुकोबाराई घरी निघत असताना एकच घडलं मायबाप, आताच्या सगळ्या महाराजां लोकांकडे आमच्याकडे गाड्या आहेत, 2 व्हीलर 4 व्हीलर कुठल्या ना कुठल्या गाड्या आहेत, पण जगद्गुरु तुकोबाराईकडे एकच गाडी होती, त्या गाडीचं नाव होतं पायी व्हीलर गाडी। कारण की कधीही संपत्तीला जीवनामध्ये महाराज त्या ठिकाणी स्थान दिलं नव्हतं। सोने रुपये आम्हा मृत्तिके समान, माणिक पाषाण खडे जैसे। संपत्तीला कधीही जीवनामध्ये उच्च स्थान न दिल्यामुळे त्या संपत्तीच्या योगाने जे मिळणारे सुख उपभोग आहेत त्याचं कधी उपभोग घेतला नव्हता। पायी व्हीलर गाडी होती, जगद्गुरु तुकोबाराई गावाकडे निघाले। घडला असं, जात असताना एक तुकोबारायचा मित्र होता, प्रत्येकाला मित्र असतो। जगद्गुरु तुकोबारायचा मित्र होता, म्हणजे 14 टाळकऱ्यापैकी एक टाळकरी नाव होतं शोभा कासार।
शिवबा कासाराने तुकोबाराला अडवलं. तुकोबाराय थांबा, आजच्या दिवस माझ्या घरी मुक्काम करा, रात्री आहे, जाऊ नका घरी. तुकोबाराने सांगितलं शिवबा थांबतोय मी, पण माझे नियम येत रे आणि खरे मायबाप. माणसानं जीवन हे नित्य नियमानं त्या ठिकाणी जगावं. नित्य नियमानं आम्ही तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. काय नियम होते जगद्गुरु तुकोबारायाच्या घरामध्ये आठवा. जगद्गुरु तुकोबारायाच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ होती, कपाळाला गोपीचंदनाचा टिळा होता. व्रतात व्रत एकादशी आणि सोमवार व्रत हे त्या ठिकाणी जीवनामध्ये होतं. आणि पायीवारी पंढरपूरची होती. पंढरपूरची 8 पिढ्या परंपरागत पंढरपूरची वारी जीवनामध्ये पायी होती. तुम्ही म्हणसाल का हो, मग ही वारी एवढ्या वर्षापासून सांगतात, मग या वारीची पहिली सुरुवात कुणा केली? नामदेव बुवा, या पंढरपूरच्या वारीची पहिली सुरुवात जर कोणी केली असेल तर ती म्हणजे भगवान शंकरांनी त्या ठिकाणी. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. कधी अपेक्षा नव्हती. पायीवारी पंढरपूरची होती, एकादशी व्रत होतं आणि नियम होते मायबाप. सांगितलं शोभा माझे नियम आहेत रे, मी सकाळी स्नान करतो आणि काकडा घेत असतो. सांगितलं तुकोबाराय काही अडचण नाही, माझ्या घरची तुम्हाला कसल्याही प्रकारे अडचण येणार नाही, तुम्ही माझ्या घरी आराम करा. जगद्गुरु तुकोबाराय शिवबा कासाराच्या घरी झोपले मायबाप. सकाळी सकाळी तुकोबाराय त्या ठिकाणी उठले. पण घडतंय असं, जीवनामध्ये ऋण हत्या आणि वैरत्व कधी चुकत नसतं. परमार्थामध्ये 2 चाक सारखी असावेत, संसारामध्ये 2 चाक सारखे असावेत, तेव्हा तो संसार त्या ठिकाणी चालत असतो. परमार्थामध्ये 2 चाक सारखी असल्याच्या नंतर परमार्थ चालत असतो. पण शिवबा कासाराच्या पत्नीला जगद्गुरु तुकोबारायचं आचरण आवडत नव्हतं. तिला एकच वाटत होतं की जर माझे मालक या तुकोबारायच्या नादी लागले तर माझ्याही संसाराची राख रांगोळी झाल्याशिवाय राहणार नाहीये. मला सांगा बाबा, तुम्ही जास्त चिकाटीन संसार करतच नाही. तुमच्यापेक्षा आवडीनं जर संसार कोण करत असेल तर आमच्या माता भगिनी. बरोबर आहे किसन मामा? नाही तर अनुभव घेऊन पहा. घरून दिलेले 1000 रुपये, घरून दिलेली सामानाची लिस्ट बाजारात घेऊन जा. माणसांकडून तेवढ्या पैशात तेवढं सामान बसणारच नाही, अजिबात नाही. ध्यानातून काढायचं. बसल मामा? खरं सांगा, बसल? नाही बसणार. तेच 1000 रुपये आमच्या पार्टीकडे द्या, 30 सामानाची लिस्ट इकडे द्या. 900 रुपयात सामान घेतील आणि 100 जवळ ठेवतील आणि 1100 रुपयाचा हिशोब देतील. वा वा वा. विठाला विठाला आवडीनं संसार त्यांनी करावा. तिला माहित होतं संसाराची राख रांगोळी होईल. पण शिवबाला जगद्गुरु तुकोबाराला म्हणतात, अरे या संसारामध्ये काही नाहीये. भल्या भल्यांनी हा संसार केलाय, रावणासारख्यांनी हा संसार केलाय. 5 लक्ष घरे पाषाणाची देख, 7 लक्ष तेथे विटेबंदी, कोटी घरे जेथे काशाणी तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी. एवढा ज्या राजा रावणाचा संसार होता, मेल्याच्या नंतर 1 फुटकी कवडी सुद्धा सांगत कवडी गेली नाही, सांगत कवडी गेली नाही. अरे सांगत कवडी गेली नाही, सांगत कवडी गेली नाही. सपना
आम्ही काही छाताडावर गठुडी बांधून देणार आहे का? म्हणून तुकोबारांना ही गोष्ट माहीत होती म्हणून आसक्ती ठेवली नाही मायबाप. मग शिवबा कासाराच्या पत्नीला एकच वाटायचं मी कधी तुकोबाराचा बदला घेईन. आणि आज चान्स आला होता. रात्री तुकोबारा त्या ठिकाणी आरामासाठी थांबलेत. ती रात्रीच 12ला उठली आणि रात्रभर तेव्हा ना गिझरची व्यवस्था ना हिटरची व्यवस्था होती. रात्रभर चुलीमध्ये इंधन घातलं आणि लालबुंद पाणी केलं चुलीवरती. सकाळी सकाळी तुकोबाराय उठले. उठल्यानंतर तुकोबाराय त्या ठिकाणी बसलेत आणि आठवण केली भगवान परमात्म्याची. उठा पांडुरंगा प्रभात समय गातला, वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला, वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला. सुरवराची दाटी उभे जोडोनी हात, सुरवराची दाटी उभे जोडोनी हात. शुकसनकादिक नारद तुंबर भक्ताच्या कोटी, कवाडाडोनी पाहताती जगजेठी, कवाडाडोनी पाहताती जगजेठी. तुकोबारायनं काकडा चालू केला. तिने सांगितलं तुकोबाराय थांबा. असं म्हटल्यानंतर तुकोबाराय थांबलेत. सांगितलं तुकोबाराय काय बोली होती, कसा काकडा करायची. झोपतून उठून तसंच मंदिरात यायचं अजिबात नाही. स्नान करून त्या ठिकाणी नित्य संध्यावर तुम्ही काकडा करा. सांगितलं ठीक आहे. जगद्गुरु तुकोबाराय त्या स्नानगृहाकडे चाललेत मायबाप. जगद्गुरु तुकोबाराय घाई 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 स्नानगृहामध्ये जाऊन बसलेत. पण या ठिकाणी द्वेष मनामध्ये होता. कुत्र्याला गती, माणसाला प्रगती, साधू संतांना अधोगती सहन होत नसते. त्या मातोश्रीनं लालबुंद झालं तो हंडा घेतला, उकळलेलं पाणी घेतलं आणि एकच केलं मायबाप. धावत 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 स्नानगृहामध्ये गेली आणि ते खळखळ उकळलेलं पाणी जगद्गुरु तुकोबारायच्या अंगावरती ओतलंय. ज्यावेळेस उकळलेलं पाणी तुकोबारायच्या अंगावरती ओतल्याबरोबर जगद्गुरु तुकोबारायनं टाहो फोडला मायबाप. जळे माझी काया लागला वनवा, जळे माझी काया लागला वनवा, जळो माझी काया लागला वनवा, जळ माझी जळे
धावरे केशवा माय बाबा धावरे केशवा माय बाबा काळा लागला बनवा जुळे माझे काळा लागला वनवा जळे माझी काया लागला ओणवा धावरे विठ्ठला माय बापा टाहो फुडला जगद्गुरु तुकोबाराया. पण कुठल्याही प्रकारे आक्षेप घेतला नाही मायबा. एकच घडतंय, ज्यांचं अंतःकरण निर्वैर झालं त्यांना सर्व सारखं दिसत असतं. सर्वांगटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. कुठल्याही प्रकारे महाराज द्वेष बुद्धी मनामध्ये आली नाही त्यानं जगद्गुरु तुकोबाराया असं म्हणतात. मला सांगा महिला मंडळ, आपल्या शेजाऱ्यानं जरी एक बोर घेतला, बोर पाण्याचा साधा 50 फुटावर त्या बोरला 5च्या मोटरचं पाणी लागलं तर आपल्याला किती बोर घ्यावे वाटतील बरं आजी? शेजारणीनं जरी एक बोर घेतला, 50 फुटावर 5च्या मोटरचं पाणी लागलं, आपल्याला किती बोर घ्यावे वाटतील? माहितच नाही का अजून? काहीतरी सांगा, एखादा दोन आकडा किती घ्यावे वाटतील बाबा? वाटतच नाही का इकडं किशन मामा कोणाला काही कनेर गावात किती घ्यावे वाटतील? तिकडं पाठीमागं दिदी ते पाती पोरगी 2 म्हणती. किती? ऐका, शेजाऱ्यानं एक बोर घेतला, आपल्याला किती घ्यावे वाटतात? 2. बरोबर? आता दुपटीचा हिशोब चाल द्या. शेजाऱ्यानं एक बोर घेतला, आपल्याला 2 घ्यावेसे वाटतात. बरोबर? शेजाऱ्याचा एक मुलगा सर्व्हिसला लागला, आपले किती लागा वाटतात? 2. बरोबर? शेजाऱ्याचा एक मुलगा कीर्तनकार झाला, आपले किती लाभ वाटतील? 2. आणि एकच असला तर ऐका दुपटीचा हिशोबा. आणि शेजाऱ्याच्या घरातला जर एक माणूस मेला, आपल्या घरातले किती मरा वाटतील बरं? घरातले सगळेच का? विठ्ठला जगद्गुरु तुकोबाराच्या अंतःकरणामधले कुठल्याही प्रकारे द्वेष नव्हता. म्हणून महाराज त्यांना म्हणतात, साधू ज्या साधूला पाहिल्याबरोबर पाप निघून जात, ताप निघून जात, दैन्य दुःख दारिद्र्य निर्वैर असं अंतःकरण ज्या साधूचं झालेलं आहे, अशा साधूची भेट जीवनामध्ये व्हावी, ते जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पाप ताप दैन्य जाय मोठा मोठी. जे सामर्थ्य तीर्थामध्ये नाहीये, जे सामर्थ्य तपामध्ये नाहीये, जी शक्ती दानामध्ये नाहीये, एवढं सामर्थ्य जगद्गुरु तुकोबाराय सांगतात संतामध्ये आहे. तुम्ही म्हणसाल मग तीर्थामध्ये सामर्थ्य नाहीये का? आहे मायबाप. मला सांगा, ज्ञानेश्वरीमध्ये असं वर्णन आलंय, मोक्ष देऊने उदार काशी होय कीर परिवेचे लागे शरीर तिये गावी. काशीला गेल्याच्या नंतर मोक्ष मिळतो आजी, का मेल्याच्या नंतर? झोपल्या का? काशीला मोक्ष कधी मिळतो पोरियो? आम्ही गेलोच नाही म्हणा. मोक्ष हा गेल्याच्या नंतर मिळतो का मेल्याच्या नंतर? मोक्ष देवणी उदार काशी होय कीर परिवेचे लागे शरीर तिये गावी. त्या गावात जाऊन मरावं लागतं. बरोबर? मग मरण आपल्या हातात आहे का? कोण कुठं मरणार? एक आजी होती, त्या आजीनं ठरवलं काशीला जाऊन मरायचं. आजीचे नातू होते सर्व्हिसला, 10,000 रुपये महिन्याला आजीला पाठवायची. आजीनं काशीमध्ये रूम केली. 12 महिने आजी काशीला राहिली. 12 महिन्यानंतर मग दीपावलीचा सण आला आणि दीपावलीच्या सणाला सगळ्या नाती घरी आल्या. मग आजीला फोन केला, आजी कशी आहेस तू? आजी म्हणी, आय एम फाईन. कळलं ना? माझी तब्येत आता चांगली आहे, टकाटक आहे. मग सांगितलं, आजी तू घरी येशील का? आजीने सांगितलं ठीक आहे. सकाळी आजी जे ट्रेनमध्ये बसली का धड 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 आजीला गेली.
कनेरगावलाच उतरली इथं स्टेशनवर. मोठा मुलगा गाडी घेऊन स्कॉर्पिओ गाडी घेऊन आजीला घ्यायला गेला. घरी आणलं. सुंदर पुरणपोळी, गुलाबजाम, बासुंदी, भजे, कुरड्या, पापड्या सगळं काही जेवण केलं. संध्याकाळी रात्री 1 वाजेपर्यंत आजी आणि नाती बोलत बसल्या. बरोबर 1 वाजल्याच्या नंतर सगळ्या झोपल्या. आजी झोपली, सगळ्या झोपल्या आणि सकाळी सगळ्या उठल्या. पण राम बोलो भाई, मुक्काम पोस्ट मसन खाई, तिकडून वापस येता येत काही येतात तिकडं माणसं. गेली ना आजी. कुठं मरायचं होतं? काशीला. मेली कुठं? काशीला. मेल्याच्या नंतर मोक्ष आहे. आठवत आता मोक्ष परत कुठे? जा पंढरपूरला, चंद्रभागेचं स्नान करा, दर्शन बारीत रांगेला लागा. नाही दर्शन झालं भगवान परमात्म्याचं अजिबात घेऊ नका, फक्त मंदिराचा कळस बघा. तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस, तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस, तात्काळ अनाथ अहकाराचा, तात्काळ अनाथ अहकाराचा. तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस, तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस, तात्काळ अनाथ अहकाराचा, तात्काळ अनाथ अहकाराचा, अहकाराचा. तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस, तात्काळ हा नाश अहंकाराचा. अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. डायरेक्ट देव होता येतं. होता येतं आपल्या कनेरगावात डायरेक्ट. पोरिओ, देव जर व्हायचं असलं तर आधी कोण व्हावं लागतं ग? देव व्हायचं असलं तर नाही करणारा. मला सांगा पोरिओ, शिक्षक जर व्हायचं असलं, शिक्षक, लक्ष द्या, तर आधी कोण व्हावं लागतं? शिक्षक व्हायचं असलं तर आधी कोण व्हावं लागतं? कोण व्हावं लागतं? कोण व्हावं लागतं? इकडं मास्तर कोण म्हणलं? म्हणजे शिक्षक व्हायचं असलं तर मास्तर व्हावं लागतं. आशिष दादा असंच ना? कोण व्हावं लागतं? विद्यार्थी व्हावं लागतं. आजी, सासू जर व्हायचं असलं तर आधी कोण व्हावं लागतं? व्हावंच लागतं का? सून डायरेक्ट सासू होता येत नाही. एंगेजमेंटच्या वेळेस सांगायचं, बाबा 10,000 शिल्लक घ्या, पण आमची पोरगी सून होणारच नाही. डायरेक्ट सासू होईल. डायरेक्ट सासू. किसन मामा, रामेश्वर मामा, होता येईल आपल्या कनेर गावात? डायरेक्ट सासू होता येणार. अहो, कितीही शिकलेली असू द्या, कितीही एज्युकेटेड असू द्या, कितीही पैसा तिच्याकडे असू द्या, तिला सासू हा अधिकार प्राप्त करायचा असला तर आधी कोण व्हावं लागतं? सून व्हावं लागतं. ऐका आता, शिक्षक व्हायचं असलं तर विद्यार्थी व्हावं लागतं. सासू व्हायचं असलं सून व्हावं लागतं. तसं देव व्हायचं असलं भक्त बनावं लागतं. भक्त व्हायचं असलं साधक व्हावं लागतं. आणि साधक व्हायचं असलं तर साधना करावी लागते. कशी? शबरी मातेसारखी. ज्या वेळेस ते शबरी मातेनं काळकुट्ट स्वरूप असणार, बाह्यरंग देव बघत नसतो. देव कोणता रंग पाहतो? अंतरीच घेतो गोडी, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची. 1000ची साडी नेसत होती आजी. पोरिओ, हा 1000 बिजाराचा काय मेळ नव्हता. साडीचा विषय जाऊ द्या. आंघोळीचाही मेळ नव्हता. दात तर कधीच घासले नव्हते. बरोबर. कोणतं कोलगेट वापरत होती शबरी, कोणता ब्रश वापरत होती हे माहीत नव्हतं, कोणतं कोलगेट वापरत होती हे भगवान परमात्मा जाणत नव्हते. फक्त एकच होतं, मायबाप. सतत 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 त्या भगवान पंढरीच्या परमात्म्याची ओढ मनामध्ये होती, म्हणून एकच केलं. शबरी माता ही प्रभू रामचंद्राच्या अयोध्येमध्ये गेली नाहीये, तर त्या शबरीच्या भावाला पाहून भगवान परमात्मा ते शबरी मातेच्या अरण्यामध्ये त्या ठिकाणी आले. काय वाक्य होतं त्या शबरीचं?
जब मेरे राम जी का आवन होगा, छोड़ के कुटियों का पावन होगा। जब मेरे राम का आवन होगा, सभी के कुटियों का पावन होगा। आएंगे जब रघुराई तब आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे बहर अपने हाथों से खिलाऊंगी। मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी। मीठे मीठे बहर अपने हाथों से खिलाऊंगी। साथ साथ लखन जी का दर्शन होगा, साथ साथ लखन जी का दर्शन होगा। शबरी के कुटियों का पावन होगा, जब मेरे राम जी का आवन होगा। शबरी के कुटियों का पावन होगा, पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा। मग त्या शबरीची ती गवताची कुटिया होती, पण आपली ही 3.5 हाताची कुटी आहे. ही कुटिया पावन करण्यासाठी, या कुटियामध्ये प्रभू रामचंद्र येण्यासाठी काय करावं लागल? आवडीने भावे हरी नाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. किती शक्ती संतामध्ये ऐका. ज्या वेळेस जगद्गुरु तुकोबरा हे वैकुंठाला गेले, बरोबर आहे, वैकुंठाला गेल्यानंतर जगद्गुरु तुकोबराची शक्ती किती आहे संताची ऐकत तुकोबरा वापस आले, बरोबर आहे. ज्या वेळेस जगद्गुरु तुकोबराची एक मुलगी होती, तिचं नाव होतं भागीरथी. त्या भागीरथीनं तुकोबराला हाक मारली, बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करीती धावा. भागीरथीसाठी जगद्गुरु तुकोबराय वापस आले. बरेच लोक सांगतात की बाबा वडिलाचं अंतकरण हे कठोर असतं, बरोबर आहे, पण नाही माईबाप. वडिलाचं अंतकरण हे कधीही त्या ठिकाणी कठोर नसतं. ऐका, आज जगद्गुरु तुकोबराची वडिलाची भूमिका होती, बापाची भूमिका होती. बाप कोण असतो? ऐका, मुलीच्या प्रेमासाठी तुकोबराय वैकुंठाहून त्या ठिकाणी वापस आले. कोण असतो बाप? 8वा पोरी. काय करतो बाप आपल्यासाठी? 8वा प्रसंग. बाप हा घरातला कोण असतो? बाप स्वाभिमानी बाणा, बाप कणख रकणा, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबाला हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो मनोनी, घर झोपते कुशाल. ते जगद्गुरु तुकोबरा आज मुलीची हाक ऐकली आणि वापस आले. सांगितलं भागीरथी काय म्हणणे बाई, सांग ना तुझं. सांगितलं बाबा माझी एकच इच्छा आहे की तुम्ही जाता वेळेस मी त्या ठिकाणी हजर नव्हते, मला असं वाटतंय तुम्ही माझ्या हातचे 2 घाट जेवण करावं. सांगितलं ठीक आहे, पण लवकर होणारा स्वयंपाक कर. सांगितलं ठीक आहे. त्यावेळेस भागीरथीने लवकर होणारा स्वयंपाक म्हणजे शेवाळ्याचा भात केला. शेवाळ्याच म्हणतात ना इकडं, का फरक आहे काही? नाही तर पाठीमागं रामेश्वर काका मी MP मध्ये गेले, आता भाषेत बदल असतो हा, पदार्थ एकच पण भाषेत बदल. मी जेवायला बसले, अर्ध जेवण होतं किसन मामा,
की लगेच मधून एक मावशी आली. म्हणे ताई. म्हणलं बोला. म्हणे तुम्हाला चटका देऊ का? जागे आहेत ना तुम्ही? बसला नाही का चटका? म्हणलं कुणाला? म्हणे तुम्हाला. म्हणलं कशाबद्दल? कीर्तन झाल्यावर तरी मग काही चुकलं तर मग द्यावा. तसं नाही हो म्हणे, लय छान लागतोय. म्हणलं असं? म्हणलं थांबा, मला नका. चोपदार नाहीत का इथं? म्हणलं मला नका, आधी आमच्या चोपदाराला द्या. त्यांचे काय हाल होतात हे मला बघू द्या. बरा वाटला तर मी घे. मग मधून ती मावशी आली, हिरव्यागार मिरचीचा ठेचा. म्हणलं मग आता चालतंय. हा विठाला विठाला भागीरथीनं वळवटाचा शेवळ्याचा भात केला आणि जगद्गुरु तुकोबाऱ्याला वाढला. ताटामध्ये साखर वाढली, पण दुःख व्यक्त करायला लागली. भागीरथी रडायला लागली. बाबांनी सांगितलं भागीरथी का रडते? सांगितलं बाबा माझी परिस्थिती गरिबीची आहे. या भातावर दूध वाढण्यासाठी माझ्याकडे नाहीये. भागीरथीने सांगितलं, तुकोबाऱ्याने सांगितलं बाई चिंता काहीच करू नको. आता मी गावात जातो आणि दुकानावरून पाकिट घेऊन येतो दुधाचं. ती हसायला लागली. बाबा वेडे आहेत का तुम्ही? आता तुम्हाला तुकोबारे आले असं ओळखतील गावात? अजिबात नाही बाबा, तुम्ही गावात जाऊ नका. तुकोबारांनी सांगितलं ठीक आहे गावात जाणार नाही. गावाच्या बाहेर भगवान शंकराचं मंदिर होतं. जगद्गुरु तुकोबाराय किती शक्ती माय बाप. जगद्गुरु तुकोबाराय त्या ठिकाणी गेले. एक गवताची पेंडी घेतली. ती पेंडी आपल्या डोक्यावर घेतली, मंदिरामध्ये गेले. भगवान शंकराच्या मूर्तीच्या समोर कोणाची मूर्ती असते? नंदीची. नंदिकेश्वराची मूर्ती असते. पाषाणाची नंदीची मूर्ती होती. जगद्गुरु तुकोबाराने ती गवताची पेंडी घेतली. किती शक्ती आहे का, त्या पाषाणाच्या मूर्तीच्या समोर टाकली. पाठीवरती हात टाकला. होता कृपा त्यांची पशु बोले वेद. महाराज निर्जीव त्या मूर्तीच्या पाठीवर हात टाकल्याबरोबर पाषाणाची नंदीची मूर्ती उठून उभी राहिली आणि जगद्गुरु तुकोबारानं पाषाणाच्या नंदीचं दूध काढलं. हेलेश्वरा ते पूजिले, दूध नंदीचे काढिले. संतांमध्ये किती शक्ती आहे ते जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये ऐशे बळ नाही आणि काशीला मेल्याच्या नंतर मोक्ष आहे. पंढरपूरला कळस पाहिल्याच्या नंतर मोक्ष आहे. आणि तो मोक्ष संताच्या द्वारामध्ये. मोक्षा माघरी कामार्ये दाशी होय सांगोयसी तुकावणे. मग का त्या ठिकाणी साधू संत महात्मे श्रेष्ठ नाहीत? ऐका माय बाप. ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. प्रत्येक संताच्या घरी माझ्या पांडुरंग परमात्म्याने काम केले मायबाप. जे काम महिलांना सुद्धा करायची गरज नाही, लाजीरवान काम त्या ठिकाणी संताच्या द्वारामध्ये केलेत. आठवा तो प्रसंग. शांती ब्रह्मनाथरायाच्या घरामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याने किती दिवस पाणी भरलं? 36 वर्ष पाणी भरलं. कशानं भरलं? कशानं भरलं? मोटर लावून भरलं. आता आपल्याला भरायची गरज आहे. दारात बोर आहे बरोबर. बोरला मोटर आहे. मोटरला नळी लावलेली आहे. ती नळी पाण्याच्या हौदात आहे. ती प्यायच्या भांड्यात आहे. फक्त पाहुणे आले की ग्लास भरून द्यावा लागतो बरोबर. पण आजी इथून पुढे जमाना एवढा सुधरल की पाहुणे आल्यावर तो ग्लास भरून देण्याची गरज पडणार. एकच करायचं पोरी, ती नळी घ्यायची तोंडातच घालायची आणि पाहुण्याच्या तोंडात द्यायची आणि मग सांगायचं पेंट्या जाय बटन दाब भर पाणी पिया म्हणायचं. कशानं भरलं पाणी? कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाही. कावडीने चक्र पाणी वाही. अनन्य भक्ती भावे निळा वंदिताचे पाये. आनंद भक्ती नावे निळा वंदिताचे पाये. अनन्य भक्ती भावे निळा वंदिताचे पाय. आनंद भक्ती नावे निळा वंदिताचे पाय. हे बाळूआ
कावडीने पाणी ज्या घरी चक्रपाणी वाहे अनन्य भक्ती भावे निळा वंदित पाय. तुम्ही म्हणून अखिल कोटी विश्वाच्या मालकांनी ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचे पाणी हलत नाही, तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे तुझ्या बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. एवढा जगाचा मालक श्रेष्ठ आहे, मग त्या जगाच्या मालकानं का पाणी भरलं असेल बरं? का भरलं असेल महिला मंडळ? त्याचं कारण आहे, ज्या वेळेस नाथबाबा अनेक संत किती नामचिंतन करायचे आहे का, ज्या वाटेनं जगद्गुरु तुकोबाराय चालायचे ती वाट विठ्ठल विठ्ठल म्हणायची. अर्जुन झोपल्याच्या नंतर अर्जुनाचे केस श्रीकृष्ण श्रीकृष्ण म्हणायचे. ज्या निर्जीव गौऱ्या ओळलेल्या जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणायच्या. एवढं नामचिंतन करायचे नाथबाबा, सतत नामचिंतन करायचे. साधकांनी प्रश्न केला, बाबा एवढं नामचिंतन करता, एवढं नामचिंतन करता का बरं? त्यावेळेस नाथबाबाच्या मुखामधले गोड उत्तरी, मी नाठवे जनार्दनाशी परितो विसरवणे दी आम्हाशी, हाके दे तशी हरणीशी सदा सर्वदा. अरे मी कधीही देवाची आठवण करत नाही, पण तो जगाचा मालक माझ्या घरी येऊन काम करतो, मला उठवतो, आणि एवढंच नाही तर माझ्या चरणाची रजकन रजधुळी डोक्यावरती वंदन करतो. ते जगद्गुरु तुकोबाराय अभंगाचे तृतीय चरणी तेरच वंदी चूळ पाणी, 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 चरणी तेरच वंदी चूळ पाणी. नाचती कीर्तनी त्यांचे माता, नाचती कीर्तनी त्यांचे माता, ऐसे बळ नाही आणि काचे अंगी, 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 आणि काचे अंगी, आणि काचे अंगी. काय एवढे संत श्रेष्ठ आहेत? तर एकच आहे मायबा, अखंड त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करतात. नोही नोही या युगाचा नियम आहे. हरेर नाम हरेर नाम हरेर नाम केवलम कलये नास्तैव 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 गतिरंजते. कितीही मोठं पाप असू द्या, महापाप असू द्या, उपपाप असू द्या, हे सगळे पाप जर कशानं जातील? नामाच्या चिंतने. 12 वाटा पळती विघ्ने. ते नाम कसं घ्यायचं? तर सर्वांनी एकदा, महिला मंडळी पुरुष मंडळी सर्वांनी एकदा हात वर घ्यायचे सर्वजण. वा वा, मधातला टप्पा घ्या घ्या घ्या. महिला मंडळा सर्वजण हात वर घ्या. दिनेश भैया हात वर. बाबा घ्या. तू ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तू ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तू ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. बोला बोला. तू ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, पांडुरंगा 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 पांडुरंगा
जनाबाई महाराज होत्या पंढरपूरला त्या ठिकाणी गेल्या. भगवान परमात्म्याच्या द्वारामध्ये दर्शन बारीत रांगेला लागल्या. घडला असं दर्शनही झालं. रडत बसल्या वाळवंटात. नामदेव महाराजाले हाताला धरलं आणि आपल्या घरी घेऊन गेले. घडलं एकच, सकाळी 4 वाजता जनाबाई महाराज उठायच्या. एवढा मोठा परिवार होता. सकाळी 4 वाजता उठायच्या, सगळे कामं घरातले करायच्या. घडलं असं कामं करत असताना देवाकडं जाण्याला वेळ मिळाला नाही. मग एकच कळलं जनाबाईला, आपण आलोय देवाची प्राप्ती करण्यासाठी, पण घर कामात आपला वेळ जातो. सकाळी उठलं की पाणी भरावं लागतं, पाणी झालं की भांडे घासावे लागतात, भांडे झाले की जात्यावरती दळण दळावं लागतं. मग आता काय करावं, आपल्याला देवाकडे जाण्याला वेळ. मग आता देवाला घरी बोलवायचं. जात्यावरती दळण दळत असताना जनाबाई महाराजांनी सुरू केलं, ओव्या गाऊन स्वरात दाशी जणीच्या घरात दळण दळीले सख्या श्री हरी आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी. दररोज दळण दळत असताना त्या भगवान पंढरीश परमात्म्याला बोलवायच्या. कसं बोलवायच्या तर दळिता कांडिता तूज गाईन रे आनंदा. सगळे कामं करत असताना भगवान पंढरीश परमात्म्याला बोलवायच्या. जात्यावरती दळण दळायच्या. दळत असताना एकच करायच्या. काय करायच्या, काय ओव्या म्हणायच्या. आजी सर्वांना माहीत असेल काय म्हणायच्या जनाबाई महाराज. असल नसल मी समोर म्हणते, तुम्ही पाठीमागं म्हणायचं. बरोबर महिला मंडळ. जनाबाई महाराज काय म्हणायच्या, मी समोर म्हणते, तुम्ही पाठीमागं म्हणायचं. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक पुढच्यानं उपवास सोडले, माग निरंकार धरले का किसन मामा. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक वा ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला. तू ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा घरात नाही आसरा. समाय रामेश्वर मामा असंच का आपल्या इकडं. सासू आणि सासरा आता त्यांना घरात नाही आसरा. ऐका 2च मिनिटं शांत हो महिला मंडळा, कोणी बोलू नका. बऱ्याच ठिकाणी असं आहे मायबा, बऱ्याच ठिकाणी असं नाहीये, पण बऱ्याच ठिकाणी असे. एक छोटासा प्रसंग आहे. एक लहान मुलगा होता. बोल नका बोल नका. लहान मुलगा होता. घडला असं दररोज तो मुलगा शाळेत जायचा आणि शाळेत जात असताना असं हायवे रोडवरती शाळा होती. शाळेत जात असताना एका दिवशी त्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला आणि मुलाच्या नेत्राला मार लागला डोळ्यावरती. डोळ्यावरती मारल्यानंतर मुलाची दृष्टी गेली. आईनं उचललं, त्या मुलाला दवाखान्यात नेलं. डॉक्टर साहेबांनी सांगितलं, आई तुझ्या या बाळाची दृष्टी गेली, आता याला जग कधीही पाहता येणार नाही. मग आई रडायला लागली. डॉक्टर साहेब काहीतरी करा, मालक नाहीत, याच्याशिवाय जीवनामधला माझा दुसरा आधार कोणी नाहीये, एक काम करा, याला दृष्टीला असं काहीतरी या. असं म्हटल्यानंतर डॉक्टर साहेबांनी सांगितलं, बाई जर मुलाला दिसावं असं तुम्हाला वाटत असेल तर 10 लाख रुपये खर्च येईल. बाई रडायला लागली. डॉक्टर साहेब माझी 2 वेळची जेवणाची सुद्धा व्यवस्था नाही हो, मी 10 लाख आणायचे कुठून. ती बाई रडायला लागली. डॉक्टर साहेबांनी सांगितलं, बाई काही करा, दुसरा पर्याय नाही. बाई हुशार होती. बाईने सांगितलं, डॉक्टर साहेब एकच करा, माझे नेत्र काढा आणि मुलाला टाका, निश्चित या मुलाला दृष्टी येईल. डॉक्टरांनी सांगितलं ठीक आहे. बाईचे नेत्र काढलेत आणि मुलाला टाकले.
3 महिन्यानंतर मुलाला स्वच्छ दिसायला लागलं. आता मुलगा शाळेत जायला लागला. दररोज मुलगा शाळेत जायचा, घरी यायचा. त्या आईनं काळी पट्टी डोळ्यावरती बांधली. पण आईच्या मनामध्ये काळजी होती. मुलगा घरी येईपर्यंत आईला करमत नव्हतं. दररोज आई शाळेच्या गेटवरती जाऊन बसायची. एक दिवस मुलगा घरी आला आणि जेवलाच नाही. आई रडायला लागली. का रे बाळा, का जेवत नाहीस? तुझ्या सुखात माझं सुख आहे, तुझ्या दुःखात माझं दुःख आहे. अरे मी माझं सर्वस्व तुला अर्पण करण्यासाठी तयार आहे, पण तू का जेवत नाही? सांगितलं, आई ऐकशील माझं? अगं तू शाळेत आल्याच्या नंतर माझे सगळे मित्र मला म्हणतात तुझी आंधळी आई आली, तुझी आंधळी आई आली. एक कर ना आई, तू जर शाळेत नाही आली ना तर मी चांगलं जेवण करत जाईन. आईने सांगितलं ठीक आहे. आई दुसऱ्या दिवशीपासून शाळेत येत नव्हती. मुलगा दररोज शाळेत जायचा, घरी यायचा. कनेरगावची शाळा संपली, वाशिमला शाळेत गेला. वाशिमची शाळा संपली, अकोल्याला गेला. अकोल्याचं शिक्षण संपलं, मुलगा नागपूरला गेला. नागपूरचं शिक्षण संपलं, मुलगा मुंबईला गेला. आणि मुंबईला गेल्यानंतर मुलगा मोठा ऑफिसर त्या ठिकाणी झाला. भल्ली मोठी सर्व्हिस लागली, भला मोठा बंगला बांधला आणि तिकडंच मॅरेज उरकलं. आपली पत्नी आणि तो सुखानं राहू लागला. आंधळी आई ही झोपड्यातच राहिली. कधी विसरली काहीच कळालं नाही. 75 वर्षाचं आईचं वय झालं. एक दिवस आई रडायला लागली. गावातल्या प्रतिष्ठित व्यक्तीकडे गेली आणि सांगितलं, का हो माझ्या मुलाचा नंबर काही कॉन्टॅक्ट आहे का? त्यानं सांगितलं, बाई हा तुझ्याच मुलाचा कॉन्टॅक्ट आहे. ती चिठ्ठीवरती कॉन्टॅक्ट घेतला ना, आई मुंबईला गेली. मुंबईला आई एसटी मधून उतरली आणि रिक्षावाल्याकडे दिली ती चिठ्ठी. तो रिक्षावाला ती चिठ्ठी घेऊन साहेबाच्या बंगल्यावरती गेला. आणि साहेबाच्या बंगल्यावरती गेल्यानंतर महाराज दारावरती पिऊन होते. पिऊनच्या हातात ती चिठ्ठी दिली. ती चिठ्ठी तो पिऊन घेऊन साहेबाकडे गेला. 3ऱ्या मजल्यावर गेल्याच्या नंतर साहेब ऑफिसमध्ये मित्रमंडळी सहित बसले होते. साहेबांना जिन्यामधून बघितलं. मळकतल्या कपड्यात असणारी, फाटक्या वस्त्रात असणारी, डोक्याला तेल नसणारी ही आपलीच आई आहे. पण एवढ्या लोकांच्या समोर कसं म्हणू की ही माझी आई आहे म्हणून? महाराज विसरले ते. आणि सांगितलं त्या पिऊनला, अरे सांग त्या म्हातारीला की साहेब घरात नाहीत म्हणून. ज्यावेळेस त्या पिऊनने ही गोष्ट ऐकली, धरधर घाम आला. तळ पायाची आग मस्तकाला गेली. धावतच खाली आला. त्या वृद्ध असणाऱ्या आईच्या पायावरती डोकं ठेवलं, नतमस्तक झाला, हात पाया पडला आणि सांगितलं, आई विसरा त्या मुलाला. आता तो मुलगा तुम्हाला आई म्हणून ओळखत नाहीये. एक काम करा, चला माझ्या घरी, मी मोलमजुरी करून तुम्हाला जगवेन. आईला सहन झाली गोष्ट. अरे ज्या मुलासाठी एवढे काबाड कष्ट केले तो मुलगा ओळखत नाही. आई रडायला लागली. रागाच्या भरात तरा रस्त्यानं चालत निघाली. भरधाव वेगानं ट्रक आला आणि आईचा सुद्धा ऍक्सिडेंट झाला. आई धाड दिशी जमिनीवरती कोसळली. आई निघून गेली. ते सगळं निपटायचं खातं साहेबांकडे होतं. नंतर साहेब खाली आले आणि साहेबांनी पाहिलं ते आईचं प्रेत पडलेलं. बाजूला ती चिठ्ठी पडलेली होती. ती चिठ्ठी उचलली आणि साहेबांनी वाचली. त्या चिठ्ठीवरती लिहिलं होतं, बाळ मी आंधळी नव्हते रे. तू जग पाहावं, तुला दिसावं, तू शिकावं, तू मोठं व्हावं. आणि मोठं झाल्याची जर काही अपेक्षा नव्हती माझी. बस एक कुत्र्यासारखी फेकून भाकर जरी मारली तरीही मुखामधून आशीर्वादच बाहेर पडला असता. महाराज ज्यावेळेस प्रसंग घडला साहेबांनाही वाईट वाटलं. पण वेळ निघून गेलेली होती. एकच उरलं, अरे कौन सी चीज है जो यहां नहीं मिलती, कौन सी चीज है जो यहां नहीं मिलती. सब कुछ मिलता है लेकिन मन नहीं मिलती. स्वर्गाही पेक्षा श्रेष्ठ असणारा आपला बाप आहे आणि पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ असणारी आपली आई आहे. म्हणून जगामध्ये सर्वात श्रेष्ठ असणारी ती आई आहे माय बाप. काही करू नका, सगळं घरातलं बाहेर काढा, पण घरामधले आई वडील कधीही त्या ठिकाणी बाहेर नकोय. महाराज बाकीचे सगळे रडायला लागले. अरे जगामध्ये 33 कोटी देवाची पूजा नाही केली तरीही चालेल, पण आई वडिलाची त्या ठिकाणी पूजा करावी, दुसरं काही नकोय. जो आशीर्वाद मुखामध्ये बाहेर पडल तो कोट्यावधी रुपयापेक्षा त्या ठिकाणी कमीच आहे. पण जोपर्यंत मुलं लहान असतात तोपर्यंत मुलांना
आई आवडते, आई आठवते, वडील आठवतात, आई आवडते. आणि मोठं झाल्याच्या नंतर जसं पक्ष्यांना पिलांना पंख फुटल्याच्या नंतर जसे उडून जावेत तशा पद्धतीने उडून जातात. पंख फुटल्यावर सारी पाखरा भरकन उडून गेली. चंदना परी काय झिजवणी दय नाही आमची केली रे केली. कशी आज पोर माय बापाला विसरली. हल्लीची ही पोर आई बापाला विसरली. आताची ही पोर माय बापाला विसरली. काय करू असून दोन कन्या नांदाया गेल्या चिमण्या. जाग्यावरचे उठवेणा लेकीच्या गावा जाण्या. जागेवरती मरून पडावे एकच इच्छा उरली. चंदना परी काय झिजवणी दय नाही आमची केली रे केली. कशी आज पोर माय बापाला विसरली. हल्लीची पोर आई बापाला विसरली. स्वर्गाहीपेक्षा श्रेष्ठ असणारी आपली आई आहे, पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ असणारे आपले वडील त्या ठिकाणी. म्हणून सगळं विसरा पण ह्या गोष्टी विसरू नका. जगाचा नियम आहे हरिर्नाम 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 केवलम. कलये नास्ते व नास्ते व नास्ते व गतिरंजते. इतरत्र कुणाच्याही संघामध्ये न येता संत संगतीमध्ये या. काय होईल ते जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात. तुका म्हणे मना